पुण्याहून पॅन कार्ड क्लबमध्ये ठेवीदारांची फसवणूक झाल्याची बातमी समोर येते। ठेवीदारांना ठेवी परत द्यायला पॅन कार्ड क्लबची टाळाटाळ दिसून येते आणि दिलेले चेकही बाउन्स होत आहेत। पॅन कार्ड क्लबच्या ठेवीदारांचा गोंधळ त्यामुळे उडालेला आहे। पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डी कार्यालयात सध्या हे सगळे ठेवीदार जमले आहेत आणि तिथे त्यांचा गोंधळ सुरू आहे। पुण्यातली ही घटना आहे। पॅन कार्ड क्लबमध्ये ज्यांनी आपली गुंतवणूक केली आहे, ज्यांनी आपल्या ठेवी ठेवल्यात, त्यांची फसवणूक होती आहे असं प्रथम दर्शनी दिसतंय। त्यांना त्यांचे पैसे परत मिळत नाहीयेत। गणेश दुडम आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। गणेश, सगळ्यात आधी हा नेमका घोटाळा काय आहे, पॅन कार्ड क्लब काय आहे याविषयीची माहिती हवी आहे। गणेश, पिंपरी चिंचवड येथे पॅन कार्ड क्लबची बँक आहे। त्या बँकेमध्ये काही ठेवीदारांनी काही वर्षापासून ठेवी ठेवल्या होत्या। आता सण जवळ आल्यामुळे ठेवीदार आले होते पैसे काढण्यासाठी, पण ठेवीदारांची दिशाभूल करण्यात येत आहे। इथे ठेवीदारांना सांगण्यात येत आहे की आता बँकेपाशी पैसे नाहीत, सेबीने आमच्यावर निर्बंध आणलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे पैसे नंतर मिळेल। बँक प्रशासनाकडून कोणी बोलण्यास तयार नसल्यामुळे काही ठेवीदारांमुळे गोंधळ निर्माण होऊन येथे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच गणेश, नेमके किती ठेवीदार आहेत, त्यांचे किती पैसे अडकलेत, काय उत्तर बँक प्रशासनाकडून दिली जात आहेत त्यांना? हजारोच्या संख्येने इथे ठेवीदार आलेले आहेत। प्रत्येक ठेवीदारांची दिशाभूल करण्यात येत आहेत। ज्या ठेवीदारांना त्यांनी धनादेश दिलेला आहे ते धनादेश पण रिटर्न झालेले आहेत, त्यामुळे ठेवीदार गडबडले आहेत आणि अनेक ठेवी या बँकेत असल्यामुळे जे सामान्य ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये थोडा चिंतेचा विषय झालेला आहे।